नमस्कार. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या या सेशनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये मागणी विश्लेषण या घटका अंतर्गत मागणीची संकल्पना याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे मागणीची व्याख्या आणि तिसरा घटक विचारात घेणार आहोत, मागणीचे प्रकार. म्हणजेच या सेशनमध्ये मागणीची संकल्पना, मागणीची व्याख्या आणि मागणीचे प्रकार याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर त्यापैकी मागणीच्या संकल्पनेविषयी आता आपण विचार करूयात की मागणी हा शब्द दैनंदिन व्यवहारात इच्छा किंवा गरज या अर्थाने वापरला जातो. म्हणजेच एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची इच्छा या अर्थाने देखील वापरला जातो. म्हणजे कुठलीही वस्तू खरेदी करण्याची किंवा प्राप्त करण्याची इच्छा असेल तर त्याला मागणी असं म्हटलं जातं. की सर्वसामान्यपणे मागणी हा शब्द दैनंदिन व्यवहारात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. परंतु अर्थशास्त्रीय विश्लेषणात मागणी हा शब्द विशेष अर्थानेच वापरला जातो. त्यामुळे अर्थशास्त्रात वस्तू खरेदी करण्याच्या इच्छेला मागणी म्हणता येत नाही किंवा मागणी म्हटलं जात नाही. कारण कोणत्याही वस्तूला किंवा सेवेला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मागणी निर्माण होण्यासाठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. तर त्या अटी कोणत्या आहेत? तर त्यातली पहिली अट आहे, ग्राहकाला किंवा त्या विशिष्ट व्यक्तीला ती विशिष्ट वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची प्रबळ इच्छा असणे आवश्यक असते. म्हणजे कोणत्याही वस्तूला मागणी निर्माण होण्यासाठी ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे, विशिष्ट वस्तू किंवा ती विशिष्ट सेवा खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारा पैसा, आवश्यक असणारी क्रयशक्ती किंवा त्या व्यक्तीकडे असणारं उत्पन्न हे त्या व्यक्तीकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. म्हणजे ती वस्तू खरेदी करण्यासाठी जेवढी किंमत असेल तेवढा पैसा किंवा तेवढं उत्पन्न त्या व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी अट आहे, वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याजवळ असलेली रक्कम किंवा आपल्याजवळ असलेला पैसा किंवा क्रयशक्ती खर्च करण्याची त्या व्यक्तीची तयारी असावी लागते. या तीन अटींची जर पूर्तता झाली तरच अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कोणत्याही विशिष्ट वस्तूला किंवा सेवेला मागणी निर्माण होते. वरील तीनपैकी कोणत्याही दोन अटींची पूर्तता झाली आणि एका अटीची पूर्तता झाली नाही तर त्याला मागणी निर्माण होत नाही किंवा त्याला मागणी म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, विशिष्ट वस्तू विशिष्ट किमतीला खरेदी करण्याची ग्राहकाची किंवा व्यक्तीची इच्छा आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाकडे आवश्यक तेवढी क्रयशक्ती किंवा खरेदी शक्ती आहे, परंतु ग्राहकाची खर्च करण्याची तयारी नसेल तर त्या वस्तूला मागणी निर्माण होत नाही. किंवा ग्राहकाची वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे, पैसे खर्च करण्याची देखील तयारी आहे, परंतु ग्राहकाकडे तेवढे पैसेच नसतील, म्हणजे त्याच्याकडे तेवढं उत्पन्न नसेल, तर त्याला त्या ठिकाणी मागणी निर्माण होणार नाही. त्यानंतर मागणीची व्याख्या. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मागणीच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत त्यापैकी महत्त्वाच्या काही व्याख्या पुढील प्रमाणे. त्यातली पहिली व्याख्या केलेली आहे प्राध्यापक बेनहॅम यांनी. विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची विशिष्ट वेळी खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या विशिष्ट वस्तूची विशिष्ट किमतीला असणारी मागणी होय. की बेनहॅम यांच्या व्याख्येनुसार एखाद्या विशिष्ट वस्तूची प्रस्थापित असणाऱ्या किंवा त्यावेळेस अस्तित्वात असणाऱ्या किमतीला जी खरेदी केलेली नगसंख्या असते, की त्या वस्तूची जेवढी नगसंख्या खरेदी केली जाते त्या नगसंख्येला त्या वस्तूची विशिष्ट किमतीला असणारी मागणी असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात उपभोक्ता जेवढ्या वस्तू खरेदी करतो त्या खरेदी केलेल्या वस्तूची नगसंख्या म्हणजे मागणी होय. त्यानंतर दुसरी व्याख्या केली जाते की आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा म्हणजे मागणी होय. म्हणजे कोणत्याही इच्छेला मागणीचं स्वरूप प्राप्त होत नाही, त्यासाठी आर्थिक शक्तीचे पाठबळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे आर्थिक शक्तीचं पाठबळ असलेली, ती आर्थिक शक्ती किंवा तो पैसा खर्च करण्याची तयारी असलेली कुठलीही इच्छा असेल तर त्या इच्छेला मागणी असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांवरून थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. की विशिष्ट वेळेला जी किंमत अस्तित्वात असेल त्या किमतीला त्या विशिष्ट वस्तूची जेवढी नगसंख्या खरेदी केली जाते त्याला त्या वस्तूची मागणी असे म्हणतात. त्यानंतरचा तिसरा घटक आहे मागणीचे प्रकार.
सामान्यपणे उत्पादन किंवा वस्तूचे स्वरूप, त्यानंतर उत्पादनाचा किंवा वस्तूचा वापर, ग्राहकांची संख्या, ग्राहकांचे प्रकार, वस्तूचा पुरवठा किंवा पुरवठ्याचं प्रमाण इत्यादी विविध घटकांच्या आधारावर मागणीचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केले जाते. मागणीचे जे विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारांचं सविस्तर विश्लेषण पुढील प्रमाणे करता येईल. त्यातला पहिला प्रकार आहे वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी. मागणीचे वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी हे जे प्रकार आहेत हे प्रकार बाजारातील ग्राहकांच्या संख्येवर आधारित आहेत. विशिष्ट निर्धारित कालावधीत विशिष्ट किमतीला किंवा संभाव्य किमतीला विशिष्ट वस्तूची वैयक्तिक ग्राहकाकडून खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे वैयक्तिक मागणी होय. म्हणजे बाजारपेठेमध्ये एखादा ग्राहक गेला असेल, एखादा उपभोक्ता गेला असेल आणि त्याने ज्या वस्तूंची खरेदी केली असेल त्या वस्तूची नगसंख्या म्हणजे ती त्याची वैयक्तिक मागणी आहे. की बाजारपेठेमध्ये 100 ग्राहक असतील, 100 ग्राहकापैकी आपण पहिल्या ग्राहकाचा विचार केला, त्याने त्या ठिकाणी 10 रुपये किमतीला 2 वस्तूंची खरेदी केली, तर 2 वस्तूंची खरेदी ही त्या उपभोक्त्याची किंवा ग्राहकाची वैयक्तिक मागणी झाली. त्यानंतर दुसरी मागणी आहे बाजार मागणी. विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची सर्व ग्राहकांनी खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे बाजाराची मागणी होय. म्हणजे त्या बाजारपेठेमध्ये जे 100 ग्राहक गेलेले आहेत त्या 100 ग्राहकांनी जेवढ्या वस्तू खरेदी केल्या असतील, कुणी 2 केल्या असेल, 1 केली असेल, 5 केली असेल, 10 केल्या असतील, त्या 100 ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूची जर बेरीज केली तर त्यावरून त्या ठिकाणी बाजाराची मागणी निश्चित होते. तर 100 ग्राहकांनी ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या खरेदी केलेल्या वस्तूंची बेरीज जर 500 येत असेल तर बाजाराची मागणी ही 500 एवढी आहे. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे व्यवसाय संस्थेची मागणी आणि उद्योगाची मागणी. व्यवसाय संस्था म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन करणारी एक संस्था किंवा सामान्यपणे त्याला आपण फर्म म्हणतो किंवा एक कंपनी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मोबाईल असेल की कुठल्याही मोबाईल उत्पादन करणारी एक कंपनीचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्याला व्यवसाय संस्था म्हटलं जातं. उदाहरणार्थ सॅमसंग ही मोबाईल उत्पादन करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांपैकी एक कंपनी किंवा एक संस्था आहे. त्यामुळे सॅमसंगचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यावेळेस त्याचा समावेश त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेमध्ये केला जातो. मोबाईल उद्योगाचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी मोबाईल उत्पादित करणाऱ्या सर्व व्यवसाय संस्थांचा समावेश केला जातो. म्हणजे उद्योगामध्ये त्या वस्तूचं उत्पादन करणाऱ्या सर्व व्यवसाय संस्था समाविष्ट आहोत. त्यामुळे व्यवसाय संस्था त्या विशिष्ट व्यवसाय संस्थेच्या नावाने ओळखली जाते. उदाहरणार्थ सॅमसंग असेल, नोकिया असेल किंवा कुठलीही व्यवसाय संस्था असेल. उद्योग हा त्या वस्तूच्या नावाने ओळखला जातो. उदाहरणार्थ मोबाईल उद्योग असेल, वाहन उद्योग असेल, कापड उद्योग असेल, साखर उद्योग असेल इत्यादी. तर व्यवसाय संस्थेची मागणी आणि उद्योगाची मागणी हा मागणीचा दुसरा प्रकार आहे. विशिष्ट कालावधीत एखाद्या विशिष्ट व्यवसाय संस्थेने उत्पादित केलेल्या वस्तूंना जी मागणी निर्माण झालेली असते त्याला व्यवसाय संस्थेची मागणी असं म्हणतात. तर विशिष्ट कालावधीत विशिष्ट उद्योगात समाविष्ट असणाऱ्या सर्व व्यवसाय संस्थांच्या उत्पादनाला जी एकूण मागणी निर्माण होते त्याला उद्योगाची मागणी असे म्हणतात. म्हणजेच उद्योगातील सर्व व्यवसाय संस्थांच्या मागणीची बेरीज जर केली तर उद्योगाची मागणी त्या ठिकाणी प्राप्त होते. उदाहरणार्थ पेप्सी असेल, पेप्सीची जेवढी उत्पादनं आहेत त्या उत्पादनाला निर्माण झालेली मागणी ही त्या पेप्सी या व्यवसाय संस्थेची मागणी आहे. किंवा पेप्सी हे शीतपेय किंवा कोल्ड्रिंक्स विचारात घेतलं तर फक्त पेप्सीची जेवढी मागणी असेल ही त्या व्यवसाय संस्थेची मागणी आहे. परंतु पेप्सी सारखीच इतर व्यवसाय संस्था देखील शीतपेय किंवा कोल्ड्रिंक्सचं उत्पादन करतात. त्यामुळे बाजारपेठेमध्ये एकूण जेवढ्या कोल्ड्रिंक्सची खरेदी केली जाईल, जेवढ्या कोल्ड्रिंक्सला मागणी असेल ती त्या उद्योगाची मागणी आहे असं म्हटलं जातं. किंवा मोबाईलचा विचार केला तर सॅमसंगच्या मोबाईलला असणारी मागणी ही ती व्यवसाय संस्थेची मागणी आहे. आणि बाजारातील जेवढ्या व्यवसाय संस्था आहेत त्या सगळ्या व्यवसाय संस्थांच्या मोबाईलला असणारी एकूण मागणी ही त्या उद्योगाची मागणी म्हणून संबोधली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष मागणी आणि व्युत्पन्न मागणी. ज्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूच्या मागणीशी संबंधित नसते अशा वस्तूच्या मागणीला स्वायत्त मागणी किंवा प्रत्यक्ष मागणी किंवा थेट मागणी असे म्हटलं जातं. स्वायत्त मागणी ही विशिष्ट वस्तूचा उपभोग घेण्याच्या नैसर्गिक इच्छेमुळे अस्तित्वात आलेली असते किंवा उद्भवलेली असते. त्यामुळे त्या ठिकाणी ती इतर कोणत्याही वस्तूच्या मागणीवर अवलंबून असत नाही.
तर ज्या वस्तूची मागणी इतर वस्तूंच्या मागणीवर अवलंबून असते त्याला व्युत्पन्न मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ इंधनाची मागणी ही गाड्यांच्या मागणीवर अवलंबून असते, परंतु गाडीची मागणी ही इतर वस्तूच्या मागणीवर अवलंबून नाही. गाडीची मागणी ही स्वायत्त मागणी आहे. त्या व्यक्तीकडे तेवढं उत्पन्न आहे, तेवढं उत्पन्न खर्च करण्याची त्याची तयारी, त्यामुळे त्या ठिकाणी तो ती वस्तू खरेदी करत. परंतु इंधन जी वस्तू आहे तर त्या इंधनाची मागणी ही गाड्यांच्या संख्येवर अवलंबून आहे. त्यामुळे गाड्यांची मागणी जर वाढली तर इंधनाची मागणी त्या ठिकाणी वाढते. त्यामुळे इंधनाची मागणी ही व्युत्पन्न मागणी आहे. त्यानंतरचा प्रकार आहे अल्पकालीन मागणी आणि दीर्घकालीन मागणी. कालावधीच्या आधारावर मागणीचे अल्पकालीन मागणी आणि दीर्घकालीन मागणी असे वर्गीकरण केले जाते. अल्प कालावधीत किंवा वर्तमान कालासाठी उपभोग घेण्याच्या हेतूने ज्या वस्तूंची मागणी केली जाते त्याला अल्पकाल मागणी किंवा अल्पकालीन मागणी असे म्हणतात. अल्पकालीन मागणी ग्राहकांच्या रुची, त्याची आवड किंवा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर सध्या कोविडची जी परिस्थिती आहे त्यामध्ये त्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश, पीपीई किट इत्यादींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु ही मागणी ही अल्पकालीन आहे. दीर्घ कालावधीपर्यंत या वस्तूंना मागणी निर्माण होणार नाही. किंवा गरम कपडे असतील, छत्री असेल तर गरम कपड्यांना हिवाळ्यात मागणी असते, छत्रीला पावसाळ्यात मागणी असते. किंवा एखादा व्यक्ती आजारी पडला असेल तर त्या आजारपणाच्या विशिष्ट कालावधीमध्येच औषधांना मागणी असते. तर या वस्तूंना असणारी मागणी ही अल्पकालीन मागणी आहे. त्यानंतर दीर्घ कालावधीसाठी उपभोग घेण्याच्या हेतूने ज्या वस्तूंची मागणी केली जाते त्याला दीर्घ मुदतीची मागणी असे म्हणतात. सामान्यपणे ज्या टिकाऊ वस्तू आहेत त्या टिकाऊ वस्तूंची मागणी ही दीर्घ मुदतीची मागणी असते. उदाहरणार्थ घर असेल, टी व्ही असेल, गाडी असेल, या वस्तूंचा वापर हा दीर्घ कालावधीपर्यंत केला जातो. दीर्घ कालावधीपर्यंत त्याचा उपभोग घेतला तर त्याचा समावेश दीर्घकालीन मागणीमध्ये केला जातो. त्यानंतरचा प्रकार आहे किंमत मागणी. की सर्वसामान्यपणे किंमत आणि मागणी हे दोन घटक परस्परांवर अवलंबून आहेत. तर जेव्हा विशिष्ट कालावधीत विशिष्ट वस्तूची मागणी ही त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते, म्हणजेच किमतीतील बदलानुसार मागणीत बदल होतो, तेव्हा त्याला किंमत मागणी असं म्हटलं जातं. की किमतीशिवाय देखील मागणीवर परिणाम करणारे इतर घटक आहेत, पण त्या घटकांपेक्षा फक्त किमतीतील बदलानुसार जर मागणीत बदल होत असेल तर त्याला किंमत मागणी असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे उत्पन्न मागणी. जेव्हा विशिष्ट कालावधीत विशिष्ट वस्तूची मागणी ही उपभोक्त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असते, म्हणजेच उत्पन्नातील बदलानुसार मागणीत बदल होतो, तेव्हा त्याला उत्पन्न मागणी असे म्हणतात. म्हणजे वस्तूची किंमत असेल किंवा इतर घटक असतील त्यामध्ये बदल झाला किंवा नाही झाला तरी मागणीवर परिणाम होत नाही. परंतु उपभोक्त्याच्या उत्पन्नात जर बदल झाला आणि त्याचा जर मागणीवर ताबडतोब परिणाम होणार असेल तर त्या मागणीला उत्पन्न मागणी असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रकार आहे छेदक किंवा तिरकस मागणी. जेव्हा एका वस्तूच्या मागणीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो, म्हणजे एका वस्तूच्या मागणीतील बदलामुळे दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल होतो, तेव्हा त्याला छेदक किंवा तिरकस मागणी असं म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्या वस्तूची मागणी ही पहिल्या वस्तूच्या मागणीवर अवलंबून असते. या मागणीलाच पर्यायी किंवा पूरक वस्तूंची मागणी असेही म्हणतात. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी या दोन पर्यायी वस्तू आहेत, त्यामुळे चहाची किंमत वाढल्यामुळे चहाची मागणी कमी होऊन कॉफीची मागणी वाढते. म्हणजे चहाची मागणी कमी झाल्याचा परिणाम हा कॉफीच्या मागणी वाढण्यावर झालेला आहे. त्याचप्रमाणे गाडी आणि इंधन असेल, त्यामुळे गाड्यांची मागणी जर वाढली तर त्याचा परिणाम इंधनाची मागणी वाढते. म्हणजे एका वस्तूच्या मागणीतील बदलाचा परिणाम हा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होत असेल तर त्याला छेदक किंवा तिरकस लवचिकता असं म्हटलं जातं. त्यानंतर उपभोक्त्यांची मागणी आणि उत्पादकाची मागणी. वस्तूची मागणी कोणत्या उद्देशाने केली जाते त्यावरून मागणीचे हे वर्गीकरण केलं जातं. जेव्हा उत्पादक विशिष्ट वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याला उत्पादकाची मागणी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ कच्चा माल, की उत्पादकाने जर कच्च्या मालाची खरेदी केली, कच्च्या मालाची मागणी केली तर त्याचा समावेश उत्पादकांच्या मागणीमध्ये केला जातो. उदाहरणार्थ ऊस असेल, कापूस असेल, तेलबिया असतील, याची खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करून उत्पादक विशिष्ट उपभोग्य वस्तूचं उत्पादन करतो. त्यामुळे त्या ठिकाणी तो ज्या वस्तू खरेदी करतो त्याला कच्च्या मालाची खरेदी म्हटलं जातं.
आणि अशी जी खरेदी उत्पादकाकडून केली जाते त्याला उत्पादकाची मागणी असं म्हटलं जातं. त्यानंतर जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूची मागणी करतो तेव्हा त्याला उपभोक्त्याची मागणी असं म्हणतात, की उपभोक्ता ज्या अंतिम उपभोग्य वस्तू आहेत त्या अंतिम उपभोग्य वस्तूची मागणी करतो. उदाहरणार्थ साखर असेल, त्याची मागणी उपभोक्त्याने केली असेल तर त्याला उपभोक्त्याची मागणी असं म्हटलं जातं, कारण त्याचा प्रत्यक्ष किंवा डायरेक्ट उपभोग उपभोक्त्याला घेता येऊ शकतो. उपभोक्ते सामान्यपणे कापसाची मागणी किंवा कच्च्या मालाची मागणी करत नाहीत. साखरेचा विचार केला तर साखरेची मागणी ही उत्पादकाची मागणी देखील होऊ शकते, उपभोक्त्याची मागणी देखील होऊ शकते. उदाहरणार्थ बेकरी असेल, बेकरीवाल्याने जर त्या ठिकाणी साखर खरेदी केली तर त्याच्यावर प्रक्रिया करून त्या ठिकाणी तो नवीन एखाद्या वस्तूचं उत्पादन करणार आहे. म्हणजे साखरेचा वापर त्या ठिकाणी तो कच्चा माल म्हणून जर करणार असेल तर त्याचा समावेश त्या ठिकाणी उत्पादकाच्या मागणीमध्ये केला जातो. जर उपभोक्त्याने साखर खरेदी केली असेल तर त्याचा समावेश हा उपभोक्त्याच्या मागणीमध्ये केला जातो. त्यानंतर टिकाऊ वस्तूंची मागणी आणि नाशवंत वस्तूंची मागणी. वस्तूच्या वापराच्या आधारावर मागणीचे टिकाऊ वस्तूंची मागणी आणि नाशवंत वस्तूंची मागणी अशा प्रकारचं वर्गीकरण करण्यात येतं. त्यापैकी नाशवंत वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्यांचा उपयोग एकदाच केला जातो किंवा ज्यांचा उपभोग हा एकदाच घेता येतो, म्हणजे ज्या सिंगल यूजच्या वस्तू आहेत त्यांना त्या ठिकाणी नाशवंत वस्तू असं म्हटलं जातं. किंवा ज्यांचा टिकाऊपणा हा अत्यल्प कालावधीसाठी असतो त्यांना देखील नाशवंत वस्तू असं म्हटलं जातं. तर अशा वस्तूंना असणारी जी मागणी आहे तर त्या मागणीला नाशवंत वस्तूंची मागणी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ दूध असेल किंवा मांसाहारी पदार्थ असतील, ह्यांचा टिकाऊपणा हा अल्प कालावधीसाठी असतो, त्यामुळे त्यांना नाशवंत वस्तू असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे चहा पावडर असेल, चहा पावडरचा वापर हा एकदाच करतात, एकदा वापरलेली चहा पावडर परत वापरता येत नाही, त्यामुळे त्याचा समावेश देखील नाशवंत वस्तूमध्ये केला जातो. म्हणजे ज्या वस्तूंचा वापर हा एकदाच करता येतो, पुन्हा पुन्हा त्याचा वापर करता येत नाही, त्याचा समावेश नाशवंत वस्तूमध्ये केला जातो. पेट्रोल असेल, पेट्रोल एकदा वापरलं तर पुन्हा ते वापरता येत नाही. साबण असेल, ते वापरलं तर पुन्हा वापरता येत नाही. किंवा पीपीई किट असेल, की सध्या मोठ्या प्रमाणात पीपीई किटची चर्चा आहे. असं हे जे पीपीई किट आहे हे देखील एकदाच वापरलं जातं, सिंगल यूज असतं. त्यामुळे या ज्या वस्तू आहेत तर या वस्तूंचा समावेश हा नाशवंत वस्तूंमध्ये केला जातो. आणि या वस्तूंसाठी असणारी जी मागणी तर त्या मागणीला त्या ठिकाणी नाशवंत वस्तूंची मागणी असं म्हटलं जातं. त्यानंतर टिकाऊ वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्या वस्तूंचा वापर हा दीर्घ कालावधीपर्यंत वारंवार किंवा पुन्हा पुन्हा केला जातो. म्हणजे ज्या वस्तू दीर्घ कालावधीपर्यंत पुन्हा पुन्हा किंवा वारंवार उपभोगता येतात, सातत्याने त्याचा उपभोग घेता येतो, त्या वस्तूंना टिकाऊ वस्तू असं म्हटलं जातं. वस्तूंच्या मागणी तर अशा ज्या वस्तू आहेत तर या वस्तूंच्या मागणीला टिकाऊ वस्तूंची मागणी असं म्हटलं जातं. की उदाहरणार्थ घर असेल, गाडी असेल, मोबाईल असेल, भांडी असतील इत्यादी वस्तू ह्या टिकाऊ वस्तू आहेत की दीर्घ कालावधीपर्यंत त्याचा वारंवार वापर करता येतो. गाडी एकदा वापरली म्हणजेच ती नष्ट होत नाही, गाडीचा सातत्याने किंवा वारंवार वापर करता येतो. घराचा देखील दीर्घ कालावधीपर्यंत वापर करता येतो. मोबाईल देखील सातत्याने किंवा वारंवार पुन्हा पुन्हा वापरता येतो. भांडी देखील वारंवार वापरता येतं, त्यामुळे त्याचा समावेश हा टिकाऊ वस्तूंच्या मागणीमध्ये केला जातो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मागणीचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी स्पष्ट केले जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.